प्रदेश विधानसभा निवडणुकीसंदर्भात वोट वाईब या सर्वेक्षण संस्थेने जाहीर केलेल्या सर्वेमुळे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचं राजकीय टेन्शन जे आहे ते राजकीय टेन्शन वाढवलेलं आहे. उत्तर प्रदेश हे भारतामधलं सर्वाधिक मोठं राज्य आहे. जवळपास 82 खासदार या राज्यामधून निवडून येतात. 2024च्या निवडणुकीमध्ये या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे भाजपच्या सरकारला बहुमत मिळू शकलं नाही. म्हणून पुढच्या वर्षी जी उत्तर प्रदेशची जी विधानसभेची निवडणूक आहे, ही विधानसभेची निवडणूक ही लोकसभेच्या निवडणुकीची टेलर मानली जाते. कारण उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत जर भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करता आलं नाही तर 2029च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयाची हमी देता येणार नाही. अशा प्रकारचा सर्वे हा डिक्लेअर केलेला आहे. या सर्वेमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर जरी दिसत असला, कारण वोट वाईबने जो सर्वे केलेला आहे या सर्वेमध्ये सध्याच्या घडीला भारतीय जनता पक्षाला 41.8% मतं ही मिळतील यूपीमध्ये, आणि त्यांच्या विरोधातली जी दुसरी आघाडी आहे समाजवादी पक्ष आणि काँग्रेसची, यांना 38.7% मतं जी आहेत ती मिळण्याची शक्यता वर्तवलेली आहे. परंतु या दोन्ही आघाडींमध्ये फक्त 3%चं अंतर आहे. हा खरा गेम आहे. कारण दोन्ही आघाडींमध्ये 3% मतांचं अंतर फार जास्त अंतर नाही, अत्यंत कमी अंतर आहे. या आघाडीमधला आणखी एक जो पक्ष आहे, म्हणजे उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये जो तिसरा पक्ष आहे बसपा नावाचा, याला जास्तीत जास्त 5% मतं मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केलेला आहे. म्हणजे बसपची जी कामगिरी आहे ती जमतेम राहण्याची शक्यता आहे. पण खरी हा जो सर्वे आहे या सर्वेमध्ये खरा धक्का आहे की 10% मतदारांनी अजूनही निर्णय घेतलेला नाही की भाजपच्या आघाडीला मत द्यायचं की समाजवादी आघाडीला मत द्यायचं. कारण या 10% जे लोक आहेत, या 10% लोक जर भाजपकडे वळाले तर भाजपचं राज्य येईल, समाजवादी पक्षाकडे वळाले तर समाजवादी पक्षाचं राज्य येईल. म्हणून भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल किंवा भारतीय जनता पक्षाच्या आघाडीचं सरकार उत्तर प्रदेशमध्ये येईल असं ठामपणे हा सर्वे सांगत नाही.